विकेंडला गाडी घेऊन जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी आवर्जून पहा। विकेंडला गोव्याला निघालेल्या गाड्या खंबाटकी घाटातच अडकल्यात। आधीच ट्रॅफिक आणि त्यात गाड्यांचं इंजिन गरम झाल्यानं छोटी वाहनं बंद पडून 2 ते 3 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्यात। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी राहुल तपासे आता आपल्यासोबत आहे। राहुल, सौरभ, खरं तर आता ह्या नाताळच्या सुट्ट्यांमुळे सलगच्या ज्या आहेत त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात गर्दी होताना महामार्गावर पाहायला मिळते। या गोव्यालाच नव्हे तर या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेली जी पर्यटन स्थळं आहेत त्यालाही जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होताना पाहायला मिळते। याचा सगळा परिणाम या हायवेवरती होताना पाहायला मिळालेला आहे। आता खंडाळा ते संपूर्ण हा जो घाट आहे तो संपूर्ण पॅक झालेला आहे। यामध्ये अनेक वाहनंही रस्त्यांमध्ये बंद पडलेली आहेत। त्याच्यामुळे संपूर्ण वाहतूक ही आता दुसऱ्या मार्गाने वळवण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच या वाहतुकीमध्ये अडकलेल्या पर्यटकांना मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। रस्त्याची रुंदी वाढवावी यासाठी अनेक वेळेला वारंवार लोकांकडून मागणी केली जाते, मात्र प्रामुख्यानं रस्ते विकास महामंडळाकडून त्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं जात नाही। याचा हा एक परिणाम आहे। आता जवळपास 8 ते 9 किलोमीटर पर्यंतची रांग या ठिकाणी झालेली आहे आणि ही रांग आता हळूहळू आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी बंद पडलेल्या गाड्यांचं आहे। ठीक आहे, धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।